आस्तिक की नास्तिक, तर आपण ह्या विरोधात न जाता एक माणूस म्हणून सहचर्य स्वीकारण्याची तयारी ठेवावी असा संदेश देणारी ही कविता आहे। तर ही कविता लिहिली आहे संदीप खरे यांनी। एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची। एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची। एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा, कोणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायावर सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच। म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित, पण मिळते अखंड समाधान एक सहकारी लाभल्याचे। देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, दर्शन देत जा अधूनमधून, तुमचा नसेल विश्वास आमच्यावर पण आमचा तर आहे ना। देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने पाठवतो देवळात। तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे। एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सत्ताशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची। थँक्यू।